हाय, वेलकम टू नीता झोन. हे मौफलांग सॅक्रेड फॉरेस्ट इथं आपण आलो आहोत. हे जवळजवळ आता शिलाँगपासून 25 किलोमीटर अंतरावरती आहे. 78 हेक्टर्समध्ये पसरलेलं हे जंगल. ह्या जंगलामध्ये रुद्राक्षांची झाडं आहेत. हे बघा, बाहेर रुद्राक्षसुद्धा एकमुखी, द्विमुखी, त्रिमुखी अशी रुद्राक्ष विकायला ठेवलेली होती. तुम्ही समोर पाहताय, खूप घनदाट असं हे जंगल आहे. देवी लाबासा हिचं इथं वास्तव्य असतं असं लोक समजतात आणि तीच ह्या जंगलाचं संरक्षण करते असा त्यांचा मानस आहे. इथे लोकल गाईड आपल्यासोबत येतो. प्रत्येक कुटुंबासाठी 350 रुपये चार्जेस आहेत आणि प्रत्येक व्यक्तीसाठी पुन्हा 50 रुपये चार्जेस आहेत. गाईड आपल्याला आत येऊन सर्व माहिती सांगत असतो. रुद्राक्षांचं झाड त्यानं आम्हाला दाखवलं. खरं सांगायचं तर ही प्रवाशांची फसवणूकच आहे. अगदी म्हणजे 100 पावलं जंगल दाखवलं जातं, पण घेताना प्रत्येकी 50 रुपये आणि परत फॅमिलीला 350, म्हणजे जवळजवळ आपले 1000 रुपये तिथं जातात. तर एवढं काही खूप बघण्यासारखं नाही असं मला वाटलं. हे आपण स्किप करून दुसरी ठिकाणं बघू शकतो असं मी नक्की सुचवते. खासी लोकांचा असा विश्वास आहे की त्यांची ग्रामदेवता लाबासा ही त्यांची काळजी घेते. गावामध्ये रोगराई जर पसरली तर त्यापासून रक्षण करते, संकटापासून त्यांचं रक्षण करते. जंगलामध्ये आजही देवीचे वास्तव्य आहे असं ते मानतात. या जंगलामध्ये भरपूर अशी रुद्राक्षांची झाडं आहेत. या जंगलामध्ये अनेक प्राणी जसे हत्ती, चित्ता, माकडे, हरणे हेही आहेत. मेघालयामध्ये जर ट्रिपला कोणी गेलात तर हे ठिकाण वगळलं तरी चालू शकेल, कारण खूप काही आत आपल्याला जंगलात सोडत नाहीत, पण पैसे मात्र आपले फुकट जातात असं माझं मत पडलं. शेवटी आपली इच्छा. थँक्यू व्हेरी मच.